तुमच्या गावामध्ये स्कॅन कोड लावलेले का? 16 कोटीची कामं झालेत आणि वरती 67 लाख आहेत. म्हणजे उद्या तुम्ही कोणाला आमदार म्हणून निवडून देणार याच्यामध्ये सुद्धा तुलना ही झाली पाहिजे. मला कोणी पण उठून सांगावं 16 कोटीचं काय काम झालंय गावामध्ये. ही सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे. आम्हाला 2014 मध्ये कळालं नाही हो, कामं कमी आणि उद्घाटनं जास्ती करायची असतात राजकारणात. माझा नवरा आहे म्हणून सांगत नाही, पण मला माहिती आहे ते किती प्रामाणिक आहेत. ते बोलणार नाहीत, त्यामुळे बोलण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. या दोन्ही तुमच्याकडे तुलना आहेत. 2019 पासून 2024 पर्यंत जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी किती कामं केली. आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही म्हणत होतो दक्षिण आहे, दक्षिणचा आमदार आहे. आता दक्षिण झालेला आहे, सगळं क्षीण झालंय दक्षिण. मी जागोजागी हेच सांगते, आमदाराच्या कामांची तुलना करा. आमदार या 5 वर्षामध्ये किती वेळा गावामध्ये आले, कोणाच्या सुखदुःखात सहभागी झाले, ही तुलना आपण करू शकतो ना. कारण खरंच मला असं वाटतंय की आज दक्षिणचं वारं फिरलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या धाडस आलेलं आहे. हे होणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर फालतूपणा करायला त्यांच्याकडे एक वेगळी टीम बसलेलीच आहे आणि ती त्यांचं काम चालू ठेवणारच आहे. अमल साहेबांनी याच्या पूर्वी कामं केली, पण अमल साहेबांनी खरंच कधी भपकेबाजपणा केला नाही. कारण भपकेबाजपणा करण्यासाठी त्यांनी कामच केली नाही. कामं पाहिजे असतील तर आपण विकासाला मतदान केलं पाहिजे. आपल्याला सुखदुःखात सहभागी होणारा हक्काचा आमदार पाहिजे, ज्याच्याकडे जाताना आपल्याला कण मात्र सुद्धा विचार करावा लागणार नाही. आमदार नव्हते ते या भागाचे, तरी सुद्धा इतका मोठा निधी आणून लोकांचं काम करण्याचं, ते मला वाटते लोकांनी कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. रस्ते करणं, गावातले गटर्स बांधणं, स्वच्छता ठेवणं, कचरा वेळोवेळी उचलणं, या सगळ्या गोष्टी ह्या क्रमप्राप्त आहेत. हे जे कोणी सत्तेवर येणार त्यांनी ह्या केल्या पाहिजेत. पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एखाद्या माणसाचा सर्वांगीण विकास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त गावातले रस्ते आणि गटर बांधणं हा सर्वांगीण विकास नसतो, पण त्या एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टींनी परिणाम होऊ शकतो आणि काय काय बदल करायचा असतो याच्यावरती सर्वांगीण विकास अवलंबून असतो. म्हणजे आज 10वी नंतर पुढं मुलींना शिकवायचं कसं, हा प्रश्न जेव्हा एखाद्या ग्रामीण महिलेला पडतो की आता कॉलेजला तर पाठवायचं आहे, माझं शिक्षण होऊ शकलं नाही पण माझी पोरगी शिकली पाहिजे, ही ज्या आईची इच्छा आहे ना, त्या आईला विचारा मोफत उच्च शिक्षण केल्यावरती काय त्याची किंमत असते. आज बसचं तिकीट 50% कमी केले महिलांच्यासाठी. कशासाठी केलं? मध्यंतरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ST महामंडळाचा खूप मोठा एक बंद झाला होता, खूप मोठा एक मोर्चा निघाला होता, अगदी तोट्यात गेलं होतं ST महामंडळ. पण या लाडक्या बहिणींनी त्याला सुद्धा आधार दिला, कारण तिकीट 50% झाल्यावर जास्तीत जास्त प्रवास महिलांचा झालेला आहे आणि त्याच्यामुळं ST महामंडळ आता फायद्यात आलेलं आहे. म्हणजे जसा त्या भावानी बहिणीला आधार दिला तसाच या बहिणींनी त्या भावांना सुद्धा आधार दिलेला आहे. आणि म्हणून आज त्यांच्यामध्ये फक्त प्रवास करण्याचं सामर्थ्य नाही, पण एकटं मी प्रवास करू शकते आणि कुणाकडनं पैसे बिना मागता मी जाऊ शकते, हा आत्मविश्वास त्या महिलेमध्ये आलेला आहे. अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पण राजकीय व्यासपीठ आहे, शेवटी निवडणुका चालू आहेत, आपण आपली चांगली कामं सांगतच असतो, पण तेवढ्यावरती भागत नसतं. कसं असतं, तुम्ही दुकानात गेला, एखादी गोष्ट खरेदी करताना तुम्ही एक 10 दुकानं तरी फिरता का नाही? जरा बघू पुढच्या दुकानात स्वस्त मिळते काय, तिसऱ्या दुकानात व्हरायटी मिळते का. म्हणजे तुम्ही तुलना करत असता प्रत्येक ठिकाणी जाऊन, हिथंही वस्तू 10 रुपयाला मिळते आहे, तिथं 5ला मिळते आहे, इथे 8ला मिळते आहे. ही तुलना आयुष्यात खूप महत्त्वाची असते आणि ही तुलना प्रत्येक ठिकाणी करायची असते. म्हणजे उद्या तुम्ही कोणाला आमदार म्हणून निवडून देणार याच्यामध्ये सुद्धा तुलना ही झाली पाहिजे. 2014 ते 2019 अमल साहेबांचं काम तुम्ही बघितलेलं आहे. 2019 मध्ये काहीही निर्णय झाला असेल, पण तो लोकांचा निर्णय होता, तो स्वीकारून आम्ही दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो.
त्याच्यानंतर 2019 पासून 2024 पर्यंत अमल साहेबांचा संपर्क बघितलेला आहे आणि मगाशी जसं सांगितलं तसं आमदार नव्हते ते ह्या भागाचे, तरी सुद्धा इतका मोठा निधी आणून लोकांचं काम करण्याचं जे काही त्यांनी दाखवलेलं आहे काम करून, ते मला वाटते लोकांनी कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. ह्या दोन्ही तुमच्याकडे तुलना आहेत. 2019 पासून 2024 पर्यंत जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी किती कामं केली? तुमच्या गावामध्ये स्कॅन कोड लावलेले का? 16 कोटी 67 लाख 16 कोटीची कामं झालेत 67 लाख वरती आणि वरती 67 लाख आहेत. मला कोणी पण उठून सांगावं 16 कोटीचं काय काम झालंय गावामध्ये? बोर्ड लावलेला सगळ्यांनी वाचला का? 16 कोटीचा काय काम झालंय 16 कोटीचं? मला वाटतं त्यातलं पेयजल जलजीवनचंच असेल ना काहीतरी. पण जलजीवनला आमदार खात्याला शिफारस लागतच नाही ना. पण जलजीवन घातलंय ना त्याच्यामध्ये 16 कोटीमध्ये. 4 कोटी 67 लाखात झालं, मग बाकीचे पैसे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे. आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही म्हणत होतो दक्षिण आहे, दक्षिणचा आमदार आहे. आता क्षीण झालेलं आहे, सगळं क्षीण झालंय दक्षिण. म्हणजे आम्ही फिरताना आम्हाला ते जाणवतंय. आम्ही तिथल्या गावातले काही फोटो काढून, जर तुम्ही म्हणताय विद्यमान आमदार तुम्ही कामं केलेली आहेत, तर ही परिस्थिती गावातली आहे हे दाखवणारे बोर्ड सुद्धा तिथे लावले होते. आणि लोकांनी त्याला इतका चांगला प्रतिसाद दिला की प्रत्येकाने व्हिडिओ बनवून टाकले स्वयंस्फूर्तीनं, कोणी न सांगता. कुठेतरी लोकांच्या मनातल्या त्या भावना बाहेर येणे गरजेचं होतं. कोणीतरी धाडस करणं गरजेचं असतं, धाडसाने पुढं येणं गरजेचं असतं. आणि ते धाडस यावेळेस लोकांनी केलेलं आहे. कारण खरंच मला असं वाटतंय की आज दक्षिणचं वारं फिरलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या धाडस आलेलं आहे. हे होणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला योग्य उमेदवार निवडून देता आला पाहिजे, आपल्या भागाचा विकास करून घेता आला पाहिजे, विकास कामांवरतीच चर्चा झाली पाहिजे, मुद्द्यांवरतीच बोललं पाहिजे. नाहीतर फालतूपणा करायला त्यांच्याकडे एक वेगळी टीम बसलेलीच आहे आणि ती त्यांचं काम चालू ठेवणारच आहे. तर आपण त्या फालतूपणामध्ये किती फरफटत जायचं आपलं पण ठरवायचं आहे. तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहात माझ्यासमोर, तुम्ही सुद्धा याच्या पूर्वीच्या निवडणुका बघितलेल्या आहेत. या पूर्वीच्या निवडणुका होत होत्या, वैचारिक विरोध होते, दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढाई लढत होते, पण खालच्या पातळीचं राजकारण कधी होत नव्हतं. होत होतं का त्या? कधी होत नव्हतं. पण आता त्याची पातळीच राहिलेली नाही आहे राजकारणाची. त्याच्यामुळे एवढ्याच खालच्या पातळीला जाऊन आपल्याला टीका सुद्धा करायची नाही आहे कुणावरती. मी जागोजागी हेच सांगते, आमदाराच्या कामांची तुलना करा. आमदार या 5 वर्षामध्ये किती वेळा गावामध्ये आले, कोणाच्या सुखदुःखात सहभागी झाले, ही तुलना आपण करू शकतो ना. शेवटी तो काय माझा शत्रू नाही आहे, तो सुद्धा लहानच आहे माझ्यापेक्षा. पण शेवटी जिथं संविधानिक पदाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मला असं वाटतं की लोकांनी जेव्हा एखाद्या पदावरती एखाद्या व्यक्तीला बसवत असतात तेव्हा पूर्ण त्याची कपॅसिटी बघून आपण तो आमदार निवडला पाहिजे. कारण आमदार हा 3,70,000, आज आपल्या दक्षिणची जर मतदारांची संख्या बघितली, आकडा कदाचित याच्यापेक्षा जास्त असू शकतो, कमी असू शकतो, पण ॲव्हरेज सांगते 3,70,000 मतदान आहे. 3,70,000 लोकांचं भविष्य उद्या त्या आमदाराच्या हातात असणार आहे. आणि जर आपल्याला उद्याच्या भविष्यासाठी मत द्यायचं असेल, उद्याचं जर भविष्य आपलं चांगलं करायचं असेल, जास्तीत जास्त निधी आणायचा असेल, तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं सरकार राज्यात आणून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी एक चांगला आमदार आपल्याकडून निवडून जाणं हे महत्त्वाचं आहे. अमल साहेबांनी याच्या पूर्वी कामं केली, पण अमल साहेबांनी खरंच कधी भपकेबाजपणा केला नाही. कारण भपकेबाजपणा करण्यासाठी त्यांनी कामच केली नाहीत. मी मगाशी पण सांगितलं, जिथं कोगिलमध्ये माझी सभा झाली, की आम्हाला 2014 कळालं नाही हो, कामं कमी आणि उद्घाटनं जास्ती करायची असतात राजकारणात. आम्ही कामच जास्त करत गेलो आणि असा विचार करत गेलो की ज्या लोकांच्यासाठी कामं केलेली आहेत ती लोक मला मतदान करतील. पण कुठेतरी एक फेक नरेटिव्ह मध्ये एक खोटा प्रचार करण्यात आला 2019ला
लोकांना काहीतरी खूप मोठी मोठी आश्वासनं दाखवण्यात आली आणि त्याच्यामध्ये गोकुळचा पण समावेश करण्यात आला. सगळ्या गोष्टींच्या बद्दल तिथं खोटी आश्वासनं दिली ज्याची एकही पूर्तता या 5 वर्षात केलेली नाही आहे. गोकुळचं उदाहरण तुम्ही सगळेजण उघड्या डोळ्यांनी बघताय. आज जे गाईच्या दुधाला अनुदान मिळते ते सुद्धा महायुती सरकारने चालू केले. गाईचं दुधाचं संकलन इथे किती आहे शाहू सांगा मला आकडेवारी. तरी पण दिवसा एक 700-800 असतं. आज अनुदान मिळते. ह्या अनुदानाचा विचार कोणी केला? याच सरकारने केला. आज बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतात. आज शेतकऱ्याची माफी होती आहे, त्याच्या खात्यात पैसे जमा होतात सन्मान निधीच्या योजनेतून. यापूर्वी कोणी 12 रुपये द्यायचा विचार केला नाही हो कुणाच्या खात्यामध्ये. घातले का कधी? आणि हिथं 12,000 रुपये मिळत आहेत. महिलांना तर दिवाळीच्या आधी 7,500 रुपये मिळालेत की नाही मावशी? 7,500 रुपये ही किंमत खूप मोठी आहे. जसं मी मघाशी म्हटलं त्या ठिकाणी सुद्धा की 1,500 रुपयेमध्ये संसार चालत नाही, पण संसाराला हातभार नक्की लागतो. त्याच्यावरती काँग्रेसने प्रचार चालू केला की हां हे सरकार तुम्हाला पैसे द्यायला लागले आणि इकडं महागाई वाढवून ठेवायला लागले. करतात की नाही, सांगतात की नाही तसं? पण आता मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतलाय की जेवढ्या जीवनावश्यक वस्तू आहेत, जीवनाला जेवढ्या आवश्यक आहेत वस्तू, त्या वस्तूंचा दर सुद्धा हे सरकार कायम ठेवणार आहे, वाढवणार नाही. अजून काय पाहिजे? आणि म्हणून ज्या भावाने एवढी मोठी ओवाळणी दिली या सगळ्या योजनांच्या स्वरूपामध्ये, आज त्या भावाच्या पाठीमागे राहायला पाहिजे का नको? आज शेतकरी बांधवांनो त्या भावांच्या पाठीमागे राहायला नको का? त्यांच्या साथीला आपण साथ द्यायला नको का? आज हे सरकार येणं ही काळाची गरज आहे. त्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या सगळ्या योजना तुम्ही माझ्यापर्यंत येवोत, माझ्यापर्यंत पोचोत, या गोष्टी अगदी बरोबर आहेत. पण त्या गोष्टी पोचवणारा सुद्धा कोणीतरी व्यक्ती आहे ना तुमच्यापर्यंत. जे कॅम्प्स लावले आपण इथं, ज्याच्यामधनं आपण आयुष्मानचा लाभ दिला, आपण ज्याच्यातनं लाडक्या बहिणीचा लाभ दिला, कोणाचे आधार कार्ड नव्हते आधार कार्ड काढून दिले. हे कॅम्प लावायचे ज्या त्या गावामध्ये, जेणेकरून तिथल्या व्यक्तीला त्याची फरफट होणार नाही प्रत्येक वेळेस कागदपत्र घेऊन ऑफिसचे किंवा काय म्हणतात शासकीय उंबरटे झिजवण्यासाठी. त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावामध्ये या सुविधा मिळाव्यात, त्या त्या गावामध्ये या योजना मिळाव्यात, त्या त्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळावा, हा विचार करणारा मला वाटते एकच व्यक्ती होता, तो म्हणजे अमल महाडिक. आणि त्यांनी हा विचार केला म्हणून आपल्याला पटपट 2 महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन झाले आणि आता त्याचे लाभसुद्धा चालू झालेले आहेत. माझा नवरा आहे म्हणून सांगत नाही, पण मला माहिती आहे ते किती प्रामाणिक आहेत. ते बोलणार नाहीत, त्यामुळं बोलण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. ते कधीच सांगणार नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं देव जोडीच अशी बनवतो की एक जण बोलतं एक जण शांत असतं. त्यामुळे बोलण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मी खरं सांगते इतकं प्रामाणिकपणे ते काम करतात की 2019ला जेव्हा हा निकाल आला तेव्हा खरोखर त्यांच्या डोळ्यामध्ये इतके अनुत्तरित प्रश्न होते की हा असं का? मग लोकांना नक्की कामं पाहिजे आहेत का? का लोकांना आणि काय पाहिजे? मग जर कामं पाहिजे असतील तर आपण विकासाला मतदान केलं पाहिजे. आपल्याला सुखदुःखात सहभागी होणारा हक्काचा आमदार पाहिजे, ज्याच्याकडे जाताना आपल्याला कण मात्र सुद्धा विचार करावा लागणार नाही. आपण सहज आपल्यासाठी तो उपलब्ध होईल, आपण त्याच्याशी बोलू शकू. आता शाहूचंच उदाहरण देते. 3 तास माझ्याशी भांडत होते परवा. काय शाहू? म्हणजे इतकं स्वातंत्र्य आहे कार्यकर्त्यांना, त्यांना हक्क आहे आमच्यावरती येऊन आमच्याशी भांडायला, आमच्याकडनं कामं करून घ्यायला. पण दुसऱ्या ठिकाणी असं मिळणार नाही. आज गोकुळ 30 वर्ष होतं आमच्याकडे, पण तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्यावरती कधी दबाव केला नाही आम्ही की हाच प्रचार करायचा आणि ह्याचाच प्रचार करायचा आणि आमचाच प्रचार करायचा आणि इथंच जायचं तिथंच जायचं, असा कधीही दबाव ना कुठल्या अधिकाऱ्यावर केला ना कुठल्या कर्मचाऱ्यावरती, कधीच नाही. आता तुम्ही हळूहळू बघाल, आता त्या गोष्टी काही मला सांगायला लागणार नाहीत, पण या गोष्टींची कुठंतरी तुलना झाली पाहिजे.
आज जसं मी शिक्षणाबद्दल बोलले तसं मी आजही सांगते की त्यांच्या एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत, पण कुठल्या गरिबाला कधी फुकट शिक्षण दिलं नाही, कधीच नाही. तुमच्यापैकी कोणाची पोरं शिकतात त्या शिक्षण संस्थेत? कधी कुणाला फुकट काही देणार नाही. बरं, एखादं गव्हर्नमेंटचं कॉलेज आणावं जिथं मुलं शिकतील, सरकारी कॉलेज आणा, तेही नाही करू शकत. म्हणजे मुलांच्या शिक्षणाचाही विचार नाही. मग तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांच्याकडे मतं मागायला येता? फक्त रस्ते करून देणं आणि गटर करून देणं हे आमदाराचं काम आहे का? पुन्हा एकदा विचारते मी तुम्हाला. आज तुमच्यातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. आज लोकांनी उठून त्यांना जर विचारलं तर 100% सांगते त्यांच्याकडे सांगायला उत्तर नाही आहे. ते काही बोलू शकत नाहीत. आणि तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे की आम्हाला टीकासुद्धा ऐकायची नाही आणि टीका करायची पण नाही कुणावरती. आम्हाला फक्त कामाचं बोला, कामाचं सांगा, आम्ही त्याच्यात खुश आहे. हे प्रचाराचे मुद्दे असायला पाहिजेत. आणि हा विचार तुम्ही आज घरी जाऊन करा. आज मला मत कुणाला द्यायचं आहे, कुठल्या सरकारने माझा विचार केला, ज्या सरकारने माझ्यासाठी योजना बनवल्या त्या माझ्यापर्यंत पोचवल्या कुणी, हा विचार तुम्ही करा. आणि मतदान करताना हा निर्धार करा की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जर मला आणायचं असेल तर अमल माडिक यांना कमळासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करायचा आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. वेळेचा अभाव असल्यामुळं मला थोडंसं लवकर जावं लागेल पुढच्या सभेला, पण मला वाटतं की मला जे काही सांगायचं होतं, माझं जे काही मत मांडायचं होतं ते मी मांडलेलं आहे. आणि तुम्हालाही ते कळलं असेल की आपल्यासाठी काय योग्य आहे, काय चांगलं आहे हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे एखाद्या चांगल्या व्यक्तीला, काम करणाऱ्या माणसाला तुम्ही सगळेजण निवडून द्याल अशी मी आशा व्यक्त करते, अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.